नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या आजीची एक अतिशय स्पेशल रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे मेथीची गोळाभाजी. ही गोळाभाजी करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण छान तेल गरम करून मोहरी, हिंग, हळद ह्या 3 गोष्टी घालून फक्त छान खमंग फोडणी करायची आणि मग त्यामध्ये आपल्याला मेथी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती घालून एक छानपैकी परतायची आहे. आता ह्या भाजीला गोळाभाजी यासाठी म्हणतात कारण आपण या भाजीमध्ये बेसन म्हणजे डाळीचं पीठ जे असतं ते घालतो आणि त्यामुळे त्याचा असा गोळा होऊ शकतो आणि म्हणून याला गोळाभाजी असं म्हटलं जातं. तर त्यासाठीच आपण भाजीला एकीकडे वाफ आणायची आणि एकीकडे एका छोट्या भांड्यात बेसन म्हणजे डाळीचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यात थोडा गूळ घालतो आम्ही, कारण की गूळ घातल्यामुळे मेथीचा जो कडवटपणा असतो तो बॅलन्स व्हायला मदत होते. पाणी आणि त्यात चवीपुरतं मीठसुद्धा आपण घालायचं आहे आणि त्या गुठळ्या मोडून छान असं पातळ मिश्रण बनवायचं आहे. आता इथे एक टिप महत्त्वाची आहे. ट्रेडिशनली जी गोळाभाजी केली जाते ती अगदी असा गोळा प्रॉपर कोरडा गोळा होतो भाजीचा, पण भाकरीबरोबर वगैरे खाताना ती खूप कोरडी होते. म्हणून मी इथे हे जे मिश्रण आहे डाळीच्या पिठाचं ते पातळ बनवलं आहे, त्यामुळे भाजी थोडी सैल होणार आहे आपली. आमच्या घरी तशीच आवडते, पण तुम्हाला जर प्रॉपर गोळा हवा असेल तर तुम्ही हे मिश्रण थोडंसं थिक बनवा आणि जास्त वेळ वाफ द्या, म्हणजे तो गोळा बनू शकतो अगदी छान. आता एकीकडे भाजीला मस्त 2-3 वाफा काढायच्या आणि तोपर्यंत दुसरी आणि महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे परत एकदा आपण फोडणी देणार आहोत थोडीशी भाजीला. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, ही चुकवायची नाही. मस्त तेल तापवून त्याच्यात फक्त मोहरी, हिंग, लाल मिरची आणि भरपूर बारीक चिरलेली लसूण घालायची. या लसूण फोडणीने गोळाभाजीची खरी मजा वाढते आणि अशी चुरचुरीत छान फोडणी करायची आणि ती शिजलेल्या भाजीच्या वरून घालायची, मस्त ढवळायची आणि पुन्हा एकदा एक हलकीशी वाफ आणायची की आपली गोळाभाजी तयार होते. आता लहान मुलांना जर तुम्हाला नवीन मेथी इंट्रोड्यूस करायची असेल किंवा मोठ्या माणसांनासुद्धा मेथीचा कडवटपणा फारसा आवडत नसेल तर तुम्ही ही भाजी करूनच बघा, कारण की ही भाजी एवढी कडू लागत नाही आणि खूप चविष्ट लागते. तुम्ही करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि थेपले आणि ह्या गोष्टी आपण नेहमीच करतो, तर ही सुद्धा यावेळेस नक्की ट्राय करून बघा.